हाय गाईज, तर आम्ही वोटिंग केलेलं आहे. हे माझं फर्स्ट वोट होतं. आता दाखव. मी पण Sorry, आता कसं दाखव. ओके, दिसलं. तर आता आम्ही चाललो आहे हुरडा पार्टीला. लवकरच तुम्हाला कळेल आम्ही कुठे चाललोय. हॅलो, तर आता आम्ही इथे आलो आहोत रेणुका मातेच्या मंदिरात. सो आपल्याला असं दाखवावं लागेल रेणुका मातेचं मंदिर. दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता इथे ऊन पण लागत आहे. कुठं चाललंय सांगायचंय? नो आम्ही गेल्यावर दाखवतो लवकरच. या मुली यांना एक रील करायची. कोणत्या गाण्यावरती? सहलीला जायचं सहलीला. येस, सो आम्ही तुम्हाला दिसूच व्लॉग मध्ये कुठेतरी ही रील करताना. येस, ही आहे प्रज्ञा. मी पण ब्लॉग करते, पण माझे ब्लॉग फोनच्या बाहेर येत नाही. आणि ही आहे शीतल. येस, ते आज न्यू आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. स्वतः आम्ही जातो फिरायला आणि तुम्हाला मध्ये कुठेतरी आमची रील दिसेलच. BTS दिसेल. येस, तर गाईजेस आम्ही चाललेलो आहोत. कळण लवकरच आम्ही कुठे चाललोय. बघा, रोड तर खूप छान आहे. हे बघा आमची ड्रायव्हर. सेफ ड्रायव्हिंग चालली आहे एकदम. होप सो नाही. आय एम एक्सपिरियन्स ड्रायव्हर. तर गाईज हे बघा, पुढच्या गाडीवर असं लिहिलेलं आहे की तुझ्यात जीव रंगला, इतका रंगला की रंगच संपला. तर असंच आम्ही तुम्हाला अजून काहीतरी दाखवत जाऊ. भेटूया, स्टे ट्यून्ड. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे फलके फार्मला. हे बघा जनता, आमची जनता. बनवलेले काय आहे ते? सुगरणीचा खोपा असाच असतो, पण हा ओरिजिनल नाही, हा डुप्लिकेट बनवलेला आहे. दाखवण्यासाठी आहे. दाखवण्यासाठी फक्त बनवलेला आहे. शोचा आणि सगळं आर्टिफिशियल आहे गाईज, बघताय तुम्ही. गाईज, या मुली मला सोडून झोका खेळतात हे चुकीचं आहे. ओ थँक्यू. गाईज, या तिघी बसल्यात तर झोका तुटायला आलाय. कुठल्याही क्षणी तुटू शकतो, त्यामुळे आत्ताच बघून घ्या. असा झोका इथे आहे. गाईज, हे बघा आमची डुग्गू. हाय गाईज म्हण. हाय गाईज म्हण ना. डुग्गू आहे आता पुण्याला. इथे अम्मा आणि मावशी झोक्यावर बसून चिल करतात. चिल. आम्ही खेळतो इथं झोका. आणि ही समोर शीतल एवढ्या जोरात खेळते की ती कधी उडून इकडे येईल सांगू शकत नाही. आणि इकडे प्रज्ञा. गाईज, आताच अण्णांची एंट्री झालेली आहे. अण्णा स्वतंत्र त्यांच्या गाडीने आलेले आहेत, आमच्यासोबत आले नाही. पण आता ते पोहोचलेले आहेत एकदम वेळेत. अण्णा हाय करा. ओके गाईज, हे बघा, या आहेत त्या येड्या मुली ज्या असं येड्यासारखं करतात. आणि तनु बघा, आमचं फक्त असं तिने ब्लॅक टॉप घातलाय आणि क्रीम पॅन्ट घातली. मी क्रीम टॉप आणि ब्लॅक पॅन्ट घातलेली आहे. गाईज, त्यांनी मस्त स्वीट कॉर्न आणि चिक्कू आणून दिलेले आहे नाश्त्याला. आणि आता सगळ्यांना खूप भूक लागलेली असल्यामुळे सगळे ताव मारतात. स्वतः मी पण खाते, मला पण भूक लागली आहे. एकदम गरम पालक भजे दिलेली आहे. आता त्याचं खाऊ मस्तपैकी आणि मज्जा करू. पाल पडली पाल. हॅलो गाईज, हा आहे प्रणाली दीदीचा व्लॉग आणि ती आता करते आहे स्टंट. ती खूप घाबरलेली आहे. इथं झाड आहे ना, तर इथपर्यंत नाही ना मम्मी, मध्ये तिथं गेल्यावरती काही नाही झालं. पाय सोडू गाईज, मावशी पूर्णतः प्रयत्न करत आहे त्याच्यावर बसायचं.
जमणार मावशी मज्जा जमलं ये आता बघा आता मावशी येईल 1 2 3 गो गाईज इथं मॉम अँड डॉटर्स मज्जा घेतात ते. हा अम्माचं म्हणणं आहे की मला फिरव सो फिरवते वेट आता यांना फिरवूया. इथं बघा काय झालेलं आहे प्रज्ञा फसलेली आहे ती म्हणती सपोर्ट दे पण सपोर्ट कुठं द्यायचं ते आम्हाला कळतच नाहीये. हे बघा गाईस दीदी काय करते परफेक्ट. फक्त एका लाईनीवर चालणं नॉट सो इझी. बॅलन्स लागताय बॅलन्स. आत्या जमणार आहे तुला? येस बोल. जमतंय जमतंय जमतंय. एकच नंबर. गाईस आमची तनुमाऊ बघा वरती जायचा प्रयत्न करतीये पण ते काय होत नाहीये सक्सेसफुल. फायनली खूप हे कष्ट घेतल्यानंतर तनुमाऊ फायनली वरती पोहोचलेली आहे. ये टर्न साठी इथं चढती प्रणाली बघताय तुम्ही कशा पद्धतीने. आणि म्हणजे गाईज हे दिसतं जेवढं सोपं तेवढं सोपं नाही. इथं खाली पडद्या मागचे 4 कलाकार तुम्हाला इथं दिसत आहेत त्यांनी धरलेले. आणि अथक प्रयत्नानंतर प्रणाली वर पोहोचलेली आहे. आधीच तिच्या मैत्रिणी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. आता एवढ्या जणी वरती गेल्यानंतर हे नीट टिकल का हा एक गहन प्रश्न आहे. पडद्या मागचे 4 कलाकार सहलीला गाईस आम्ही दमलेलो आहे खूपच. इथं चढायला खूपच जास्त मेहनत करावी लागते. म्हणजे माउंट एव्हरेस्ट वर चढायला जेवढी मेहनत शेर्पा तेनसिंगला लागली होती त्यापेक्षा कमी मेहनत इथं लागलेली नाही असं आम्हाला वाटतंय. आणि माउंट एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद आपण पाहू शकता गुच्चूच्या चेहऱ्यावर, शीतलताईंच्या चेहऱ्यावर. गुच्चू हाय कर. गाईज ही मुलगी मला ब्लेम करती. ही मुलगी ती मला म्हणते की तुझ्या पायी आलोय आम्ही इथं. मध्ये सांगावं लागतं तुला माहिती असेल चांगलं. बघितलं का मज्जा तर इथं येते. बघा मॅडम तर इथं झोपले आहेत. आता एवढे कष्ट घेऊन वरती आम्ही चढलेलो आहे तर थोडा आराम करून घेऊ. बाई परत उतरायचं पण आहे खाली. वेगळे कष्ट लागणार. गाईज माझं क्लचर तुटलं. तुम्ही ते बघू शकता इतकं सुंदर असं क्लचर तुटलेलं आहे. आणि ब्लॉग मध्ये तुम्हाला त्या पुण्याच्या मुली दिसतात. ते पुण्याचे पाहुणे व्हिडिओ कॉल मध्ये गा व्हिडिओ कॉल मध्ये. सॉरी आता रेंज गेलेली आहे त्यामुळे ते दिसणार नाहीत तुम्हाला. पण तनिष्काचं क्लचर तुटलेला आहे. हे बघा गाईस आम्ही पतंग उडवतो. पतंग दिसतीये का? हो अजून इथे माझे मम्मी पप्पा पण पतंग उडवताना तुम्हाला दिसत असेल. कसं आहे हे बघा गाईस दीदी पतंग उडवते. आणि हा पतंग तिनेच वर घातलेला आहे. पतंग ना आणि एक पतंग काढलेली पण आहे तिने त्या समोरच्या पार्टीची. हरलेली टीम. चला आता इथं आत्या आलेली आहे पतंग उडवायला. हे बादशाह तर आमची पतंग गेली आहे खूप वरती. दिसत पण नाही कुठे दिसतच नाही. अशा प्रकारे दीदीने एक पतंग कापलेली आहे. ओ कप गाईस लहानपणी जसं आपण पतंग उडवायचं तसं उडवते पण ती काय उडत नाहीये.
गाईस प्रज्ञा बघा, प्रज्ञाची पतंग फायनली उडलेली आहे थोड्या मांजासोबत. आणि अशी ती मज्जा घेतीये. गाईज इथं मी मस्त चिल करतेय या झोक्यावरती झोपून. आणि तुम्हाला कळालंच असेल की मिस्टर धर्माधिकारी या ट्रिपमध्ये नाही आहेत. 99.99% ते येण्याचा प्रयत्न करणार आहे, पण शेवटचा जो 0.1% जो काय उरलेला आहे तोच खरा होणार आहे. काही येत नसतात ते. बघत राहा तुम्ही, दिसणार नाहीत तुम्हाला शेवटपर्यंत. गाईस बघा बघा, त्यांनी गुळाची ढेप, रेवडी, गोडी शेव, मस्त असं दही, शेंगदाण्याची चटणी असं सगळं दिलेलं आहे. आता आम्ही याचा आस्वाद घेणार आहे. अजून हुरडा यायचा बाकी आहे. आला 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 हुरडा आला. वेट ठीक आहे. गाईस कसं ताव मारतात ते. नानू मामा येतोय. दही दही चटणी बघितलं का सगळे कसे ते दहीवाले मावशी येतात तसं दही घ्या दही, तसं चाललंय इथं. गाईस बघा हे काय चाललंय गाईस, येड्या पोरी. अरे 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 कसे येड्यासारखं करतात गाईज बघा. यांच्यापेक्षा लहान पोरं बरे. ये गाईज आम्ही खेळतोय झोका आणि आम्हाला येते मज्जा. कसं वाटतंय शीतल नगरला येऊन? कसा एक्सपिरियन्स? याच्यासाठी सांगत होतो ये, आणि हिला यायचं नव्हतं गाईज. आणि ही माझ्याकडे कधी येणार माहित नाही गाईज. येणार आहे गाईज, लवकरच जाणार आहे. आम्हाला माहिती, देवाक माहिती, देवाक नाही आमकाच माहिती असं. आमका काय माहित नाही. पेट हुरडा खाल्ल्यानंतर आता ट्रिपच्या एका रीलची तयारी बघा. काय करतात, काय काय कुठे करतात बघा रील करण्यासाठी. होईल काही रील मला तर काय वाटत नाही, शक्यता कमीच वाटते. पण पाहूया आपण जमतं का. प्रयत्न करण्यापूर्वी प्रचंड चर्चा चालू आहे. आणि गुच्छुनी भीषण संकट, अतिशय अडचण आहे. 2 जणांचं जमलंय, शीतल आणि प्राज्ञानी बरोबर टाकलं. फुलवड्या चालू आहेत आणि अशा पद्धतीने रील यशस्वी झालेली आहे. गाईज आमची रील तर बनवून झालेली आहे. आणि आता आम्ही हा गेम खेळतोय म्युझिकल फ्रीज. म्हणजे गाणं सुरू असताना डान्स करायचा आणि गाणं थांबलं की लगेच स्टॅच्यू सारखं उभं राहायचं. जो हालेल तो आउट. नाव इट्स टाइम फॉर संगीत खुर्ची. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आम्ही सगळेच जण संगीत खुर्चीची मजा घेत आहोत. आणि इथे गाणं थांबायचं आधीच सगळ्यांनी खुर्चीवरती बसून घेतलं आणि नंतर कळालं की गाणं संपलेलंच नाहीये. गाईज आता आम्ही इथं दमशरास खेळतो आहे. आता हिची ऍक्टिंग बघा. काय मूवी का आहे? ओळखणं भयानक अवघड आहे. म्हणजे दोन पिक्चरचं नाव आणि गाण्याचं नाव एकच आहे. ओके सॉरी. शब्द आहेत. हा वाक्य कशा हम 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 हा हम पहिला शब्द हम दिल दे चुके सनम. ऍक्शन पण नाही करायची. तोंडाने नाही बोलायचं. गाईज हे अन्न बोलून सांगतात. लिपसिंक नाही करायचंय, फक्त ऍक्शन करायचंय. हा सितारों की महफिल. मावशी फुल प्रयत्न करत आहे. अन्न काय सांगणार आहे तेव्हा. आपलीच माणसं म्हणत अण्णांनी ऑलरेडी 3 गोष्टी तोंडाने सांगितले तरी पण यांना ओळखता येत नाही. नाही नाही म्हणलं मग झालं. हिरोचं नाव सांगा. हिरोचं नाव नाही हिरोचं नाव सांगा. सगळं सांगू शकता, फक्त शब्द नाही सांगू शकत. हा आधी गावाकडची आधी हा गावाकडची पोरं.
अरे भरपूर झाला. गाईज आता आम्ही अंताक्षरी खेळणार आहे जेवल्यानंतर. आतापर्यंत दमशरच झालं, संगीत खुर्ची झाली, सगळीच मज्जा तुम्ही बघितलेली आहे. आता अजून अंताक्षरी खेळायचं बाकी आहे. पटकन जेवतो, दाखवतो तुम्हाला काय काय आहे जेवायला. चला. यम्मी यम्मी. गाईज आता जेवण आलेलं आहे मस्त असं एकदम भारी. यम्मी. खायचं भाकरी. हा मग खायचं. शीतल कसं वाटतंय जेवण? दिसायला तरी खूप मस्त दिसतंय. आता टेस्ट आता पटकन टेस्ट करा. खा लवकर. मस्त एकदम भारी आहे. एकदम यम्मी आहे. कसं वाटलं लवकर लवकर. एक नंबर. मस्त. आमटी खूपच भारी आहे. गाईज शेवभाजीसाठी त्यांनी मस्त शेव आणून दिलेली आहे आणि बुंदी पण आहे. अप्रतिम जेवण आहे. आता आम्ही मस्तपैकी जेवणावरती ताव मारतो आणि मग तुम्हाला भेटतो. गाईज आम्ही अंताक्षरी खेळत आहोत. ही आमची team आणि ही इकडची दुसरी टीम. जे पाहिजे ते घेते में ना बैंड बाजा नाही बराती, खुशियों की सौगात लेके लो चली मैं अपने देवर की बारात ले. गाईज आता आम्ही पितो आहे उचाचा रस आणि एकदम प्युअर आहे, अजिबात काही मिक्स नाही त्याच्यामध्ये. तुम्ही सुद्धा फलके फार्मला नक्की विजिट करा. मला खूप मज्जा आली दिवसभर. कसं वाटलं? या तिघी जणी खास पुण्यावरून आलेल्या आहेत फलके फार्मला जायचं म्हणून, पण वर्थ आहे हे. एन्जॉय केला आहे. पुरेपूर दिवसाचा उपयोग केला. गाईज हे बघा सायकलची मजा घेतात ते. गॉगल वगैरे लावून मस्त फोटो सेशन चालू आहे. तर गाईज आता आमचा दिवस इथे संपलेला आहे. येस, फलके फार्म मध्ये येऊन आम्ही खूप 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 मजा केली. हा दिवस आमचा कसा गेला ते समजलंच नाही आणि खूप मजा आली. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आता आम्ही खूप थकलोय. डे स्पेंट वेल. येस, बाय.